काही तांत्रिक व्यत्यय येतोय, मात्र पुन्हा एकदा आपण प्रशांत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। आज मतपेटीमध्ये अनेकांचं भवितव्य कैद होतंय आणि याचा निकाल जो आहे तो उद्या लागणार होता। सगळ्या उमेदवारांमध्ये त्याची उत्सुकता होती, त्याच्या पद्धतीची तयारी करण्यात आलेली होती। उद्या निकाल लागणार होता, मात्र आता हा निकाल, ही सगळी मतमोजणी 21 डिसेंबरला पार पडेल। ज्या प्रकारे मतमोजणी उद्या होणार होती ती आता नागपूर खंडपीठाने असा निर्णय दिलाय की एकत्रितरित्या 21 तारखेला, म्हणजे ज्या उर्वरित ज्या नगरपालिका होत्या त्यांची निवडणूक 20 तारखेला होणार होती, तर आता 21 तारखेला एकत्रित निकाल द्या, मतमोजणी 21 तारखेला होईल। अजून मी काही निकाल वाचलेला नाही, पण तो जर खंडपीठाने दिलेला निकाल असेल तर तो सर्वांना मान्यच करावा लागेल। पण आता जवळपास गेले 25-30 वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतोय, पण असं पहिल्यांदा घडतंय की घोषित केलेल्या निवडणुका पुढे चाललेल्या आहेत, त्याचे निकाल पुढे चाललेले आहेत। मला असं वाटतं की एकूणच ही जी काही सगळी पद्धती आहे, ही पद्धती काही फार योग्य वाटत नाही। अर्थात खंडपीठ स्वायत्त आहे, त्यांनी निकाल दिला तो सगळ्यांना मान्य करावा लागेल। इलेक्शन कमिशनही स्वायत्त आहे, पण यातनं जे उमेदवार आहेत, जे मेहनत करतात, इतके दिवस प्रचार करतात, त्या सगळ्यांना एक प्रकारे त्याचा भ्रमनिरास होतो आणि सिस्टीमच्या फेलियरमुळे त्यांची काही चूक नसताना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी होणं काही योग्य नाही आहे। मला असं वाटतं अजून खूप निवडणुका इलेक्शन कमिशनला घ्यायच्या आहेत। या सगळ्या प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाने सुधार आणला पाहिजे आणि किमान पुढच्या निवडणुकांमध्ये तरी असं होणार नाही, हे निवडणूक आयोगाने बघितलं पाहिजे असं माझं मत आहे। राज्य निवडणूक आयोगाची चूक वाटते, कारण ज्या प्रकारे दिवस दिले नाही, अपील केल्यानंतर 3 दिवस द्यायचे होते, त्यानंतर काही निवडणुका पुढे ढकलल्या आणि आता हा निर्णय येतो। आता माझं तरी मत असं आहे की मी चूक म्हणणार नाही, माझं मत असं आहे की जो काही कायदा आहे त्याचं चुकीचं इंटरप्रिटेशन हे करण्यात आलेलं आहे। म्हणजे निवडणूक आयोगाचे वकील कोण आहेत मला माहीत नाही, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट अतिशय चुकीचं इंटरप्रिटेशन केलेलं आहे। कारण इतके वर्ष या निवडणुका आम्ही लढवतो आहोत, त्याचे नियम आम्ही बघितलेले आहेत, मीही अनेक वकिलांची त्याचा सल्लामसलत केलेली आहे। माझं मत आहे की हे चुकीचं इंटरप्रिटेशन आहे आणि त्यातनं ही निवडणुकीची सगळी प्रक्रिया, कारण मी पुन्हा एकदा सांगतो की ज्या ठिकाणी सगळ्या गोष्टी फॉलो झालेल्या आहेत अशा ठिकाणी कोणीतरी कोर्टात गेलं आणि कोर्टाने त्याला दिलासाही दिला नाही, तरी तो केवळ कोर्टात गेला म्हणून त्या ठिकाणी निवडणुका पुढे नेणं हे कुठल्याच तत्वात बसत नाही। हे अतिशय चुकीचं घडलेलं आहे। पण ठीक आहे, आता मी त्याच्यावर अधिक बोलणार नाही। या संदर्भात माझी पर्सनल नाराजी ही मी कालही प्रगट केलेली आहे आणि ते कायद्यावर आधारित आहे। माझी काही इलेक्शन कमिशनवर नाराजी नाही आहे, माझी नाराजी कायदेशीररित्या होत नाही याच्यावर आहे। सर हिंदी में एलएसी में या ठिकाणी हे मतदान झालेलं, या ठिकाणी आज मतदान होतं, आता 20 तारखेपर्यंत सरसकट सगळीकडे आचारसंहिताचा मुद्दा आता परत एकदा उपस्थित राहतोय, कारण की निकाल 21 तारखेला येणार आहे। आता ते परत इलेक्शन कमिशनने ठरवायचं आहे, पण केवळ 24 ठिकाणी निवडणुका व्हायच्या आहेत म्हणून 284 पैकी सगळी मतमोजणी पुढे करणं हे मला तरी योग्य वाटत नाही। पण ठीक आहे, मी त्याच्यावर यापेक्षा अधिक बोलणार नाही। कुंभमेळा पार पडतो आणि या ठिकाणी आपण या कार्यक्रमाला उपस्थित आहे। त्याचा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे। संतोष बांगर स्वतः जाऊन अशा पद्धतीच्या तिथे मतदान करा अशा पद्धतीच्या सूचना देतात वगैरे। मला असं वाटतं की किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी निवडणुकांमध्ये आपण कसं वागतो आहोत, आपण काय संकेत देतो आहोत, काय संदेश देतो आहोत याचा विचार केला पाहिजे असं माझं मत आहे। पैशांचे आरोप मोठ्या प्रमाणात सुरू आहे कोकणात, काल सुद्धा पैशांचे आरोप आहेत ते मोठ्या प्रमाणात झालेले पाहायला मिळतात। पैसे वाटप करताना एकीकडे काही सगळेच एकमेकावर आरोप करतात। या संदर्भात निवडणूक आयोग आणि पोलीस हे दोघेही सतर्क आहेत। कुठे गडबड झाली तर त्या ठिकाणी जी काही कायदेशीर कारवाई आहे ती कारवाई देखील चाललेली आहे। मला असं वाटतं की ओव्हरऑल जर आपण बघितलं तर या निवडणुका शांतपणे पार पाडलेल्या आहेत। काही ठिकाणी टेन्शन आहेत, काही ठिकाणी अतिशय टोकाचे मतभेद देखील झालेले आहेत। होणं योग्य नाही आहे, याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे। आज लिस्टिंग हुई है गोदावरी क्लीन बॉन्ड को लेकर, क्या हिंदी में समझा? मुझे बहुत खुशी है कि हमारे प्रधानमंत्री मोदी जी हमेशा ये कहते हैं कि हमारे म्यूनिसिपल कॉरपोरेशंस ने बॉन्ड मार्केट एक्सेस करना चाहिए और आज
नासिक म्यूनिसिपल कॉरपोरेशन ने जो नासिक और त्र्यंबकेश्वर में कुंभ मेला होने वाला है उसके चलते क्लीन गोदावरी बॉन्ड्स आज इशू किए हैं। और मुझे इस बात की भी खुशी है कि ये जो बॉन्ड्स है ये 4 टाइम्स सब्सक्राइब हुए, 4 गुना ज़्यादा सब्सक्राइब किए गए हैं। एक प्रकार से जो म्यूनिसिपल कॉरपोरेशन है इसमें इन्वेस्टर का विश्वास इस माध्यम से दिखता है। और इन बॉन्ड्स को इशू करने के लिए केंद्र सरकार ने भी बड़ा इंसेंटिव दिया है। 26 करोड़ रुपए इंसेंटिव के रूप में अब म्यूनिसिपल कॉरपोरेशन को मिलेंगे और साथ साथ अर्बन चैलेंज फंड को भी एक्सेस म्यूनिसिपल कॉरपोरेशन कर पाएगी। तो कुंभ मेला तक बहुत महत्वपूर्ण कार्य इस माध्यम से म्यूनिसिपल कॉरपोरेशन करेगी। सर क्या और भी आने वाले समय तर उद्या होणारी मतमोजणी आता 21 डिसेंबरला होणार आहे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया सध्या आपण ऐकली। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जो प्रशांत आपण बघतोय मतमोजणी जी आहे ती आता सगळी 21 डिसेंबरला पार पडणार आहे। बरोबर आहे अमोल, ज्या पद्धतीने बघितलं आपण सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात सुनावणी होती, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात सुनावणी होती आणि या सुनावणीमध्ये निश्चितपणे राज्य निवडणूक आयोगाला अधिकार दिले होते आणि राज्य निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीनं अकस्मातपणे निर्णय घेतला आणि साधारणतः आज होणाऱ्या मतदानाच्या 1 दिवसापूर्वी ज्या पद्धतीनं निवडणुका पुढे ढकलल्या त्या सगळ्या निवडणुकीच्या संदर्भात नागपूर खंडपीठापुढे म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे आज सुनावणी झाली आणि त्यांनी म्हटलं की सर्व निवडणुका जरी पूर्ण होत असेल तर उद्या होणारी जी खास करून जर बघितलं आपण उद्या होणारी जी मतमोजणी आहे ते देखील पुढे ढकलण्यात आली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे साधारणतः या संदर्भातली सुनावणी आता औरंगाबाद कोर्टात देखील आहे। या प्रकारच्या सर्व याचिका विविध कोर्टात दाखल झाल्या त्या औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये म्हणजे औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल झाली होती, त्यानंतर नागपूर खंडपीठामध्ये दाखल झाली होती आणि आता जर बघितलं आपण तर थेट आता एक मोठा निर्णय नागपूर खंडपीठाने दिला। त्यांनी म्हटलेलं आहे थेट की नगर परिषद आणि नगरपंचायतच्या ज्या निवडणुका झाल्या आहे त्याची मतमोजणी आता 21 डिसेंबरला होईल आणि ही एकत्रित मतमोजणी असेल। म्हणजे आता आज झालेलं मतदान आणि त्यानंतर 20 तारखेला होणारं मतदान या दोनही मतदानाच्या दिवशीची जी मतमोजणी आहे ती 21 डिसेंबरला होणार आहे। याचा अर्थ असा होतो की राज्य निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला त्याला सर्वत्र त्याच्यावरची टीका होत आहे। एकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली, सुप्रिया सुळे यांनी टीका केली। सुप्रिया सुळेने तर थेट मागणीच केलेली आहे की ही निवडणूकच रद्द करण्यात यावी, कारण ज्या पद्धतीनं पैशाचा व्यवहार या प्रकरणात होत आहे तर त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे आणि येत्या 21 डिसेंबरला आता मतमोजणी होणार आहे। प्रशांत, हा सगळा जो कार्यक्रम आहे निवडणूक कार्यक्रम तो आता मतमोजणीची ती 21 डिसेंबरला पार पडणार आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। त्यात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे सर्व मतमोजणी आता 21 डिसेंबरला पार पडणार आहे। उद्या ही मतमोजणी पार पडणार होती, मात्र आता मतमोजणी ही 21 डिसेंबरला पार पडेल। या निवडणुकीचा निकाल 21 तारखेला लागेल। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय बघायला मिळतोय। उद्या होणारी मतमोजणी आता 21 डिसेंबरला पार पडणार आहे। नगर परिषद असतील, नगरपंचायतींची जी मतमोजणी होणार होती ती नियोजनानुसार उद्या होणार होती 3 तारखेला, मात्र आता ही मतमोजणी पुढे ढकलण्यात आलेली आहे। ही सगळी मतमोजणी आता 21 डिसेंबरला पार पडेल। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा हा मोठा निर्णय बघायला मिळतोय। नगर परिषद, नगरपंचायत मतमोजणी ही पुढे ढकलण्यात आलेली आहे। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने हा मोठा निर्णय घेतलाय। उद्या होणारी मतमोजणी आता 21 डिसेंबरला पार पडेल।